आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं तेलावरती छान. मसाला जर व्यवस्थित तेलावरती भाजला ना तरच आपल्या कोरड्यास म्हणजे कालवणाला छान अशी चव येते. आता इथं मी चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि आता आपल्याला हवं तितकं पाणी ऍड करून ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. हे कोरड्यास पातळच असतं, म्हणजे काय होतं भाकरी चुरून काला करून खायला सोपं जातं आणि त्याने पोट पण लगेच भरतं. हे पहा. म्हणून मी इथे पातळच कालवण केलेलं आहे हे. आता एक उकळी आली, त्यावरती थोडंसं झाकण ठेवून मस्त हे वांग्याचं कालवण आता आपण शिजवून घेणार आहोत. 10 ते 5 मिनिटांमध्ये आपलं वांगी शिजून तयार होतं आणि गावाकडील स्टाईल सारखं वांग्याचं कोरड्यास तयार आहे. ते सुद्धा भाकरी सोबत चुरून खाण्यासाठी. आहे की नाही मस्त अशी पारंपरिक गावाकडील एक सोपी, साधी आणि सिंपल अशी रेसिपी. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि एक लाईक या कोरड्यासाठी तर नक्कीच करा. चलो, परत भेटूयाच अशा छानशा रेसिपी सोबत. आणि हो, इथे कोरडे शिजून तयार आहे बरं का. पहा किती छान आणि मस्त दिसतंय ते. मस्त गरमागरम भाकरी घ्यायची, त्यावरती हे कोरडेस टाकायचं, काला करायचा भाकरीचा आणि मस्त असं चुरून खायचं. चलो, बाय बाय. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपींसोबत आणि सोप्या रेसिपींसोबत. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का. पटापटा सबस्क्राईब देखील करा. चलो, बाय बाय. परत भेटूयाच.